एड्स म्हणजे हा आजार HIV या विषाणूमुळे होतो. हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू नष्ट करतो. त्यामुळे शरीर अगदी साध्या संसर्गालाही लढू शकत नाही. एड्स टाळण्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आहारविषयक सर्व अंगांनी काळजी घेणं अत्यावश्यक असतं. याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे, ती आत्ता आपण नक्की पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक काळजी. असुरक्षित लैंगिक संबंध टाळा. एड्सचा सर्वात प्रमुख प्रसार म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. नेहमी कंडोमचा वापर करा. एकाच जोडीदाराशी संबंध ठेवा. एकाच विश्वासू जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणं हे सुरक्षित आहे. रक्तदान किंवा रक्त घेणं सुरक्षित ठेवा. फक्त HIV तपासलेले रक्त वापरले गेले आहे का हे पहा. सुई, सिरिंज, टॅटू यासाठी वापरण्यात येणारी साधनं स्वच्छ असावीत. कधीही दुसऱ्याची वापरलेली सुई किंवा ब्लेड वापरू नका. दंतचिकित्सक, सर्जन किंवा सौंदर्य प्रसाधन केंद्रातील उपकरणे स्वच्छ आहेत का याची खात्री करा. संक्रमण टाळा. HIV पॉझिटिव्ह महिलांनी गर्भधारणा करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा. योग्य औषधं घेतली तर बाळाला HIV पासून वाचवता येतं आणि संक्रमणही टाळता येतं. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवा. हे शरीराचं रक्षण करतं. घशात किंवा जखमेत रक्त येत असेल तर सावध राहा. इतरांशी रक्तसंपर्क टाळा. त्याचप्रमाणे मानसिक काळजीही घ्या. कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता जागरूक राहा. एड्सबद्दल योग्य ती माहिती ठेवा. चुकीच्या समजुतींना बळी पडू नका. लैंगिक शिक्षण घेणं आवश्यक आहे. किशोरवयातच सुरक्षित लैंगिक वर्तनाचं शिक्षण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. सामाजिक दबावाखाली चुकीचा निर्णय घेऊ नका. मित्र म्हणतात म्हणून असुरक्षित कृती करू नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. मी माझं आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळू शकतो हा सकारात्मक दृष्टिकोन नेहमी बाळगत राहा. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी ठेवा. यासाठी ध्यान करा. योगा, प्राणायाम हे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. HIVबद्दल समाजात योग्य माहिती पसरवा. अफवा आणि गैरसमज यापासून दूर राहा. योग्य ती माहिती मिळवा आणि उगाचच कुठल्याही ऐकलेल्या माहितीवरून स्वतःच्या मनामध्ये भीती निर्माण करू नका. HIV संक्रमित व्यक्तीविषयी भेदभाव करू नका. त्यांना भावनिक आधार द्या आणि उपचारही द्या. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळांवर जागरूकता मोहीम चालवा. सामाजिक नात्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. गुप्तपणा आणि खोटेपणा यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे आरोग्य तपासणी नियमित करून घ्या. विवाहापूर्वीही आणि रक्तदानापूर्वीही HIV टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. यावरून आपल्याला संसर्ग झाला आहे का नाही हे कळतं. त्याचप्रमाणे आहार आणि आरोग्यदायी सवयीही असणं गरजेचं आहे. जसं की ताजं आणि पोषक अन्न खा. फळे, भाज्या, अंकुरित धान्य, सुकामेवा हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्याचप्रमाणे अतिशय तेलकट, तिखट, मद्यपान आणि धूम्रपान टाळा. पुरेसं पाणी प्या. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन C, झिंक आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त घ्या. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. योग, सूर्यनमस्कार आणि नियमित चालणं ठेवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर तंदुरुस्त राहतं. संरक्षणासाठीही काही उपाय करणं गरजेचं आहे. प्रत्येक लैंगिक संबंधात सुरक्षितता पाळा. एकदा चूक केली तरीही धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात ठेवा. HIV टेस्ट करतेवेळी विशेषतः धोका असलेल्या व्यवसायांमध्ये HIV पॉझिटिव्ह असलेल्या लोकांनी नियमित उपचार घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काही टेस्टही नियमित केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे HIV निगेटिव्ह व्यक्तींसाठीही काही टेस्ट असतात. या टेस्ट तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच करून घेऊ शकता. ही टेस्ट करत असताना कोणतीही भीती न बाळगता टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. एड्स होणं टाळता येतं जर आपण जागरूक, जबाबदार आणि शिस्तबद्ध राहिलो तर. सुरक्षित वर्तन, स्वच्छ सवयी, नियमित आरोग्य तपासणी आणि समाजात योग्य माहिती पसरवणं हेच सर्वोत्तम संरक्षण आहे.
तेव्हा वरील दिलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करून एड्ससारख्या आजारापासून स्वतःचा नक्कीच बचाव करू शकता. यासाठी तुम्ही समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकता, जनजागृती करू शकता आणि स्वतःही कोणत्याही रोगाबद्दल भीती न बाळगता स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचा तुम्ही नक्कीच सल्ला घेऊन तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवू शकता.